श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. नमस्कार स्वामी भक्त हो. गुरुचरित्र पारायणास का बसावे याचे उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात, संकटे असतात. मग आपण त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करत असतो. एक साधं उदाहरण घ्या की जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा काही आजार झाला तर डॉक्टरांच्याकडे जाता, तिथे उपचार करता. मग त्या उपचाराने आपली सर्दी, खोकला किंवा काही आजार असेल ते बरे होतात. मग आपल्या आयुष्यात ज्या अडचणी आहे, संकट आहे, त्यावर आपण काहीतरी उपाय केले पाहिजेत ना. गुरुचरित्र एक असे अमृत आहे की तुम्ही किती पापे केली असतील किंवा पूर्वजन्माचे संचित असेल ते सर्व गुरुचरित्र वाचायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू नष्ट होतात. ते वाचण्याआधी दत्तगुरूंशी बोला की स्वामी, आजपर्यंत स्वार्थ, मोह यांच्यामध्ये अडकून खूप पापे केली, पण आता तुम्ही ह्या देहाला सांभाळा. तुम्ही ह्या देहाचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा हळूहळू तुमची संकटे कमी झालेली जाणवतील. नंतर जसे जसे वाचन वाढत जाईल तसे तसे स्वतः दत्तगुरू तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन सांगतील. गाणगापूरला जा, अक्कलकोटला जा. एकदा गुरु पकडला की सर्व ज्ञान होते आणि ते कायमस्वरूपी राहते. आता गुरुचरित्र कसे वाचायचे? गुरुचरित्र हे प्राकृत मराठीमध्ये पण असते. प्राकृत मराठीमध्ये गुरुचरित्र मन लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले ते सहज समजते. सप्ताह करायचे एक वेगळेच फळ मिळते. गुरुचरित्र वाचताना स्वामींना तुमची जी इच्छा आहे ती बिनधास्त सांगा आणि वाचायला सुरू करा. तुम्ही वाचायला सुरू घेतलेला अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाशी बोलू नका. तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिले आहेत. त्या नियमांचा जास्त बाऊ न करता पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा. आता 20 राजे झाले ते आणि विचार करा, मी स्वामींच्यापर्यंत कसा पोहोचेन? अर्थात स्वामी तुम्हाला मदत करणारच आहेत. शेवटी आई आहेत ती. अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्र पारायण केल्यानंतर तुम्हाला चांगलेच फळ मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.